मॅम इधर मॅम इस साइड माधुरी मैम जी जी मराठी स्टार प्रवाह अवार्ड पे आप आए हो, कैसा लग रहा है, कुछ बताना चाहो? बहुत अच्छा लग रहा है। आज स्टार प्रवाह पुरस्कार खूप आनंद होतोय मला। हा सोहळा खूपच छान असणार आहे। व्हेरी एक्साइटिंग टू बी अ पार्ट ऑफ इट। आणि माझं स्वतःचं पिक्चर जे मी निर्माती म्हणून काढलंय त्याचं नाव आहे पंचक, आणि तेही स्टार प्रवाहावर खूप लवकर रिलीज होणार आहे। तर प्लीज बघा ते मूवी। आय होप एक कौटुंबिक मूवी आहे। आय होप यू ऑल एन्जॉय। स्टार प्रवाहावरील एक रेड कार्पेटवरील एखादी आठवण कोणती सांगता? वेल, आजची आठवण आहे। आज आल्याबरोबर जे मला ग्रीटिंग मिळालं आहे त्यांनी असं कळतं त्यांनी प्रेम आहे लोकांना माझ्याबद्दल, आणि तेच प्रेम असंच नेहमी राहावं। पण आज स्टार प्रवाहाचा एक भाग एक्साइटमेंट आहे आज, म्हणजे खूप एक्साइटमेंट आहे। हा नंबर 1 चॅनल आहे आज, आणि मराठी जे आपली माणसं आहेत, आपली मराठी परंपरा आणि आपली जी मराठी प्रवाह आहे ते सगळं ती लोक खूप छानपणे आपल्या ह्या सिरीज मधून दाखवली, आणि त्याच्यामुळे बी पार्ट ऑफ दॅट इज। मालिका आवडते का स्टार प्रवाहावरची? सगळ्याच मालिका खूपच छान आहेत, आणि माझी मामी मावश्या सगळ्या मला फोन करून सांगत असतात ही तू नक्की बघ, ती तू नक्की बघ। आता किती बघणार? रोज कोणती फेवरेट मालिका आहे का? तर 2-3 आहेत, पण त्याची आता नावं मला आय होप आय टेक देम वेल। मोठा पडदा गाजवल्यावर छोट्या पडद्यावर काम करण्याची एक इच्छा पुन्हा एकदा तयार होईल का? ती आवडेल का? ती मालिकेत म्हणजे मोठा छोटा पडदा नसतोच मी असं म्हणते की एंटरटेनमेंट कम्स ऑन ऑल टाइप्स ऑफ स्क्रीन्स, आणि मी OTT वर पण केलेला आहे फेम गेम, आणि मूवी केलेला आहे पजामा, आणि थिएटरमध्ये पण माझी आत्ता फिल्म आली ही खूप छान चालली। तर आय थिंक रोज मी देवाला थँक्यू म्हणते की मला ऑपॉर्च्युनिटीज। पण मराठीत आता कोणत्या नवीन प्रोजेक्ट? मराठी आता सध्या पंचक वरती माझं सगळं लक्ष आहे की रिलीज होणार आहे स्टार प्रवाहावर, आणि फॉरवर्ड हेच आता माझ्या नजरेत आहे। मॅम, एक खऱ्या अर्थाने एक प्रश्न आहे, मालिका तुम्ही पाहता पण मराठी मालिका प्रोड्यूस करायला आवडेल का तुम्हाला? हा जरूर, का नाही, एकदम आवडेल। समोर एम सेंटर मॅम, इकडे समोर। ओके, चला क्लिअर जाऊ द्या मॅम, इकडे मॅम।